पुसद तालुक्यात वाहतुकीच्या अराजकाला ट्रॅफिक विभागाचा आशीर्वाद. नमस्कार, आपण पाहत आहात GR महाराष्ट्र. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात वाहतुकीच्या नियमांचा उघड भंग होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शाळकरी मुलांना शाळेत व शाळेतून घरी सोडणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरूच. सकाळी व संध्याकाळच्या वेळी हे ऑटो ओव्हरलोड होऊन धावतात, ज्यात मुले बाहेर लटकत, पाय बाहेर काढून आणि दाटीवाटीने बसून जीवघेणा प्रवास करतात. तरीही स्थानिक ट्रॅफिक विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी जोर धरत आहे. इथे रोजच्या दृश्यात ऑटो रिक्षांमध्ये मुले असुरक्षितपणे बसलेली दिसतात. एका स्थानिक पालकाने सांगितले, मुलांचा जीव धोक्यात टाकून हे चालक पैसे कमावतात, पण ट्रॅफिक पोलीस कुठे आहेत? याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी पुसद, माहूर, पुसद ते उमरखेड वापरल्या जाणाऱ्या प्रायव्हेट क्लोजर गाड्यांमध्येही लोक उभे राहून प्रवास करतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या क्लोजर गाड्यांना परमिट आहे की नाही? काही गाड्या एक्सपायरसुद्धा आहेत. गाडीचा किंवा ऑटोचा इन्शुरन्स आहे की नाही, याला जबाबदार कोण? ट्रॅफिक विभाग की वाहन चालक? हा प्रश्न आता मोठा उपस्थित झाला आहे.